आपण पदावली हा घटक आज घेणार आहोत। तर पदावली पहा, शिष्यवृत्तीपासून म्हणजे 5वी शिष्यवृत्तीपासून तर 8वी ची शिष्यवृत्ती म्हणा किंवा मंथनचे आपलं पहिलीपासून मंथन आहे, बरोबर की नाही। मग या मंथनच्या प्रत्येक वर्गामध्ये तिसरी नंतर तर सगळ्यांनाच काय आहे, पदावली हा घटक आहे, बरोबर ना। का तुम्ही प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर पदावली हा घटक असतो। आता पदावली म्हणजे काय, तर पदावली हा शब्द तुम्हाला ऐकल्यानंतर असा नवीन वाटतो। जसं आपण संख्या वाचनामध्ये देवनागरी संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या हा घेतला आणि मी सहज विचारलं, मी एक संख्या देते आणि ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह द्यायची। तुम्हाला म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय, आणि मग त्यांना काय केलं, फक्त सांगितलं इंग्लिशमध्ये लिहा, तेच झालं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह। म्हणजे त्याच्या शब्दावर आपल्याला अशी भीती वाटते, बरोबर का नाही। मग आता हा पदावली हा घटक सुद्धा तुम्ही तिसरी पासून दुसरी पासून म्हणलं तरी चालेल, आतापर्यंत शिकत आला आणि त्याच्यामध्ये तुम्ही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया शिकला, येतात की नाही सगळ्यांना। आणि मग या क्रियांचंच एकत्रीकरण करून ही पदावली सोडवायची असते। तर पदावलीमध्ये एक ट्रिक आहे पहा, कशी सोडवायची। उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देते आणि ते उदाहरण पहा, असं उदाहरण दिले, बरोबर। आता याच्यामध्ये पहा सर्व क्रिया काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत। म्हणजे भागाकार आहे, गुणाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, बरोबर की नाही। तर आता हे उदाहरण दिल्यानंतर याच्यामध्ये कोणती क्रिया आधी करायची हे माहिती कुणाला नाही। तर तुम्हाला काय वाटेल की चला आधी भागाकार करू, हे करू, हे करू, हे करू किंवा इकडून करू, असं काहीतरी करू, आहे की नाही। चला बेरीज सोपी, आधी बेरीज करू। तर पदावलीमध्ये तसं नसतं। तर पदावलीमध्ये एक ट्रिक आहे पहा, आणि त्या ट्रिक नुसार पदावली सोडवायची। तर कोणती ट्रिक आहे ती पहा, अंश भागुपेव म्हणजे काय। आता ह्या उदाहरणामध्ये या शब्दाचा संबंध नाही, परंतु या शब्दाचा भागुपेव, भागुपेव म्हणजे काय, अगोदर काय करायचा, भागाकार करायचा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी। या जर तुम्ही स्टेपनी गेला तर तुमचं गणित चुकत नाही। आता पहा, भागाकार करायचा, 45 भागिले 5 9 पाचे 45 गुणिले 4 अधिक 3 वजा 2 9 चौक 36 किती 36 अधिक 3 वजा 2 36 आणि 3 किती 39 वजा 2 39 मधून 2 गेले खाली किती राहिले 37। म्हणजे हे काय झालं आपलं, या पदावलीचं काय झालं, उत्तर झालं। लक्षात आलं, फार सोपं आहे पहा। म्हणजे या ठिकाणी तुम्ही किती मोठं उदाहरण दिलं, पण तुम्हाला जर हे लक्षात आलं की या ट्रिकचा वापर केला तर तुम्ही कसलंही उदाहरण सोडवू शकता। आता काही ठिकाणी पहा, दुसरं उदाहरण घेऊ आपण। पहा या ठिकाणी 6 भागिले कंसात 3 गुणिले 2। आता या ठिकाणी काय करायचंय, अगोदर कंस सोडून घ्यायचे सुरुवातीला पहा। आता या ट्रिकचा वापर करताना हा कंस हा शब्द या ठिकाणी आपल्याला ही ट्रिक लागू होती। आणि किती दिल्या, 2च क्रिया दिल्या, बरोबर की नाही। काही ठिकाणी 4 दिल्या जातात, काही ठिकाणी 3 दिल्या जातात, तरी पण याचा वापर करायचा। आता इथं बेरीज आणि वजाबाकी नाहीये, मग ते करायचं त्याचा काही विषयच येत नाही। आता फक्त कंस आणि भागू म्हणजे कंस सोडून घ्यायचा आधी, 3 दुने 6 भागिले 6 6 एक 6 किती आलं उत्तर 1। सोपं आहे की नाही, सगळ्यांना कळालं हो। आता आणखीन एखादं उदाहरण आपण पाहू, हे प्रथम लिहून घ्या।
आता या ठिकाणी तुम्हाला तिसरं उदाहरण दिलेलं आहे। पहिलं उदाहरण काय घेतलं होतं? सरळ सरळ साधं घेतलं होतं, बरोबर ना? आता या ठिकाणी काय केलंय? कंस घेतलाय, क्रिया ही त्यापेक्षा वाढवल्या। मग कंस जरी घेतला आणि क्रिया जरी वाढलेल्या असल्या तरी पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा। 3 चौक 12 अधिक 5 गुणिले 8 भागिले 40। आता भागाकार करायचा आहे। 8 पंचे 40 गुणिले 5 अधिक 12, 5 5 25 अधिक 12, 25 अधिक 12 5 9 7, 2 आणि 1 3, त्याला 27, बरोबर का नाही? मग कंस जरी असला तरी अगोदर काय करून घ्यायचंय? कंस सोडवायचा आहे आणि नंतर मग भागुबेव या ट्रिकचा वापर करायचा। बा खूप महत्वाचं आहे। पदावलीमध्ये एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला पदावली कसलीही चुकणार नाही। आता तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण दिलेले आहेत, तर सर्वांनी त्या उदाहरणाचा स्वाध्याय उद्या सोडून आणायचा।